शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नमः श्रीशङ्करानन्द गुरुपादाम्बुजन्मने सविलासमहामोह ग्राहग्रासैककर्मणे। ऐकू येत आहे असं मी धरते. गेल्या वेळेस आपण सुरुवात केली होती. साधारणपणे पंचदशी ग्रंथाचं स्वरूप काय आहे ते आपण बघितलं होतं. आणखीन त्याच्यानंतर श्री गुरूंनी जे आपल्याला एक छोट टेबल या ग्रंथामध्ये दिलेलं आहे, ग्रंथ प्रवेश नावाच्या प्रकरणात, त्या टेबलातल्या सगळ्या जे काय तपशील दिलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला एकंदरीत संपूर्ण वेदांत शब्द आहेत त्यांची ओळख होते थोडीशी, आणि संकल्पनांची ओळख होते. तर आपण पहिले 10 विचार केला होता. आता आपण 11व्यापासून पुढे जाऊया. 11वा जो आहे तर त्याचा तपशील जो आहे म्हणजे कशाच्या बाबतीत आहे तर सिद्धीच्या बद्दल आहे. सिद्धी म्हणजे आपल्या ज्या महासिद्धी वगैरे असतात, अष्टमहासिद्धी, त्यातलं काहीही नाहीये हे. सिद्धी म्हणजे जीव कसा सिद्ध होतो, ईश्वर कसा सिद्ध होतो आणि ब्रह्माचं काय स्वरूप आहे, ही सिद्धीच्या बाबतीतलं आहे. तर जीव जो आहे तर तो केवळ अज्ञानामुळे जीव म्हणून वेगळा आलेला आहे. वास्तविक जीव हा ब्रह्मच आहे, पण अज्ञान असल्यामुळे, स्वरूपाचं अज्ञान असल्यामुळे जीव जो आहे तर त्याला वेगळं अस्तित्व आलेलं आहे. ईश्वर जो आहे तर तो निराकार आहे, निरवयव आहे, आणि अशा ह्याच्यात तो कधीही आपल्याला दिसू शकत नाही. आपल्याला जे साक्षात्कार होणं वगैरे आपण म्हणतो, लौकिक साक्षात्कार मी म्हणते, साक्षात ते होणं हा साक्षात्कार खरा साक्षात्कार आहे. पण जो लौकिक आपल्याला वाटतं की काहीतरी दिसलं म्हणजे मला साक्षात्कार झाला, तर असल्या काहीही दिसणं हे ईश्वराच्या बाबतीत शक्य नसतं. कारण ईश्वर निरवयव आहे. ती केवळ एक तत्व आहे, ईश्वर तत्व आहे, ती एक संकल्पना आहे. आणखीन ती शास्त्र आणि तर्क ह्यांनी केवळ सिद्ध होते. म्हणजे शास्त्र सांगतं की ईश्वर आहे म्हणून आपण ईश्वर स्वीकारायचा, आणि तर्काच्या बाबतीत असा विचार आहे की ही सृष्टी जी आहे ही ज्या अर्थी नियमित चाललेली आहे त्या अर्थी ती नियमित चालू ठेवणारं कोणीतरी चेतन तिथे असलं पाहिजे. जडाला हे काम करणं शक्य नाहीये, आणि म्हणून ते ईश्वर नावाचं तत्व मानलेलं आहे वेदांताने. याच्या उलट पूर्वमीमांसा किंवा सांख्य हे ईश्वर मानतच नाहीत. पूर्वमीमांसा कर्मफळ देतं म्हणतात, आणखीन सांख्य प्रकृतीला मानतात, प्रकृती सगळं करणारी आहे म्हणून, जग निर्माण करणारी वगैरे. पण वेदांत तत्वज्ञान, योग तत्वज्ञान वगैरे ईश्वर तत्व स्वीकारतात. ह्याला कारण आत्ता म्हटलं तसं की सृष्टीचं नियमन करणारा कोणीतरी अस्तित्वात आहे असं आपल्याला तर्क करता येतो, आणि मग तो कोण आहे तर त्याला आपण ईश्वर असं म्हणतो. पुढे कर्माच्या बाबतीत काय आहे तर जीव जो आहे ना तर तो मी करतो मी करतो ह्या पद्धतीने सगळं करत असतो, म्हणजे तो कर्ता ठरतो. त्याला करायला कोण भाग पडतं, नियमन कोण करतं तर तो ईश्वर आहे. करविता जो आहे तर तो ईश्वर आहे. आणि ब्रह्म जे आहे ते पूर्णपणे अकर्ता आहे, कारण ते अपाद पाणी वगैरे सगळ्या बाबतीत अमन, अप्राण असं सगळं ते ब्रह्म असल्यामुळे ते काहीही करणं शक्य नाही. मगाशी सिद्धीच्या बाबतीत ब्रह्माचं मी सांगायला विसरले, ब्रह्म हे नित्य सिद्ध आहे, ते कधी नाही असं होतच नाही. पण जीव आणखीन ईश्वर मात्र कधी नाही कधी आहेत असं होतं. कधी नाही म्हणजे कधी सृष्टीच्या उत्पत्तीच्या आधी प्रलय कालात, ब्रह्मप्रलय जेव्हा असतो तेव्हा जीव ईश्वर नसतात. त्याच्यामुळे जीवाचा जीव निर्माण होतो, आणखीन मायेच्यामुळे ईश्वर. ब्रह्म मात्र कायम आहे आणि आहे. आयुष्याच्या बाबतीत कसं आहे, जीवाचं आयुष्य जर का आपण पाहिलं तर आपल्यालाही माहिती आहे की अल्प आयुष्य आहे. किती आयुष्य आहे सांगता येत नाही. असं म्हणतात की श्वास जेवढे आपण काही घेऊन आलेले असतो आणि तेवढे श्वास भरेपर्यंत आपलं आयुष्य आहे.
मग त्याच्यामुळे असंही म्हणण्यात येतं की जेवढं एक्साइटमेंट जास्त तेवढे आपोआपच आयुष्य कमी होतं. कारण एक्साइटमेंट मध्ये श्वास वाढतात आणि म्हणून मग आयुष्य कमी होतं. त्यामुळे एक्साइटमेंट टाळावी, शांत राहावं, असं वेदांत शास्त्र सांगतं. ईश्वराचं दीर्घ आयुष्य आहे. कल्पांत कल्पांत नाही, अगदी म्हणजे ब्रह्मप्रलय होईपर्यंत ईश्वर तत्वाला आयुष्य आहे. आणि ज्या वेळेस माया ब्रह्मामध्ये विलीन होते, संपूर्ण जग बीज रूपाने स्वतःमध्ये सामावून घेते, ऑफ करून त्याच ठेवलं वेळेस ईश्वर आपल्याला पण जातो. ऍक्सेसच नाही आता. आणखीन ब्रह्म अनादि आहे, अमर आहे, कायम आहे आणि आहे. त्याला आयुष्याचा प्रश्नच येत नाही. जे निर्माण होतं आणखीन जे जातं त्यांना आयुष्याचा प्रश्न असतो. ब्रह्म निर्माण कधी होत नाही आणि कधी जातही नाही. ते कायम आहे. त्याला समर्थ असतची असे असा शब्दप्रयोग करतात. सुखाच्या बाबतीत काय आहे, तर जीव जो आहे तो सुखी होतो, दुःखी होतो, रडतो, हसतो, कशाने सुख होतं, कशाने दुःख होतं, आणि ईश्वर केवळ बघतो. मुंडकोपनिषदात एक श्रुती आहे, द्वा सुपर्णा सयुजा सखाया म्हणून, की दोन पक्षी देहरूपी वृक्षावरती आहेत. एक जो आहे तो साक्षी आहे आणि दुसरा कर्मफळ जी आहेत ती खात असतो, आणि दुसरा केवळ बघत असतो. हा कर्मफळ खाणारा म्हणजे सुखी दुःखी होणारा तो जीव आहे, आणि केवळ बघणारा जो आहे तो ईश्वर आहे. ब्रह्माच्या बाबतीत सुखादुःख कसला प्रश्नच नाहीये. ब्रह्म हे केवळ सुखरूप आहे, तेच सुख आहे, तोच आनंद आहे. तिथे दुसरं काहीही नाहीये, त्याचं स्वरूप आहे ते. तर त्याच्यामुळे जेव्हा जीव ब्रह्म रूप होतो तर त्यावेळेस जीव सुद्धा केवळ सुखरूप होतो. त्याला आनंदाच्या शिवाय दुसरं काहीही शिल्लक राहत नाही. मग आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे, अशी स्थिती त्याची पण होते. जगाच्या बाबतीत जीव जो आहे तो जगात राहतो. ईश्वर जग निर्माण करणार आहे. ईश्वराने संकल्पाने जग निर्माण केलं असं म्हणण्यात येतं. आता इथे आपण हाही विचार करू शकतो की जे संकल्पाने म्हणजे कल्पनेतून निर्माण झालेलं आहे, सम्यक कल्पना म्हणजे ज्ञानपूर्वक केलेली कल्पना, ईक्षण असं म्हटलेलं आहे त्याला. ज्ञानपूर्वक केलेली कल्पना ही जी आहे त्या कल्पनेतनं ही सृष्टी झाली, कल्पनेची सृष्टी झाली वगैरे समर्थांनी म्हटलेलं आहे. मग ही अशी जी सृष्टी आहे त्या सृष्टीचा निर्माण करता ईश्वर आहे. कल्पनेची सृष्टी मुळात सत्य नाहीये. आणखीन जीव जो आहे तोही त्या सृष्टीचा भाग आहे. म्हणून अशा पद्धतीने जर का विचार केला तर त्याला अधिष्ठान रूप जे ब्रह्म आहे ते फक्त सत्य आहे आणि दुसरं काही नाही. याला अजातवाद म्हणतात. दुसरं काहीही निर्माण झालेलं नाही, केवळ ब्रह्म आहे. पण आपण जोपर्यंत स्वतःला सत्य मानतो, जग आहे समजतो, तोपर्यंत जीव जो आहे तो जगात राहतो, ईश्वर आहे तो जगाचं निर्माण करता आहे, आणि हे दोन्ही ब्रह्माच्या अधिष्ठानावर असतात असं लक्षात घ्यायचं. शरीर कसं आहे, तर आपल्याला पिंड म्हणतात. 3 देह आहेत. साधकाला 4था देह असतो, पण सर्वसाधारणपणे 3 देह आहेत असं म्हणण्यात येतं. मांडुक्य उपनिषदात पण 3 देहच सांगितलेले आहेत, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. स्थूल देह म्हणजे जो आपला अस्थि मांसांचा दिसणारा देह आहे तो. सूक्ष्म देह म्हणजे जी सूक्ष्म इंद्रिय आहेत, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, आणखीन मन, बुद्धी, चित्त, अहंकार वगैरे, हे जे आहे हे सूक्ष्म आहे. तर ह्याला सूक्ष्म देह असं म्हणतात. आणखीन हे सगळं अज्ञानरूप कारणातनं निर्माण होतं. त्या अज्ञानाला कारण देह असं म्हणतात, किंवा गाढ झोप जी आहे ती अज्ञानाची अवस्था आहे, त्याला कारण देह असं म्हणतात. ब्रह्मांडाचेही 3 देह ह्याला समजण्यात येतात. तसे पिंडाला 3 देह आहेत, पिंड म्हणजे एक जीव, तसे ब्रह्मांडाला पण 3 देह म्हटलेले आहेत. आणि त्यातला स्थूल देह, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. कारण म्हणजे मूळ अज्ञान जे आहे तर ते आहे. आणखीन सूक्ष्म देह म्हणजे सगळ्या जीवांची सूक्ष्म शरीर, एकत्रित सूक्ष्म शरीर, तर ते ब्रह्मांडाचं सूक्ष्म शरीर होतं. आणि संपूर्ण ब्रह्मांड, स्थूल ब्रह्मांड, दिसणारं ब्रह्मांड, हे जे आहे तर ते ब्रह्मांडाचं
स्थूल देह होतं, म्हणजे ईश्वराचा स्थूल देह होतो. सगळ्या जीवांची सूक्ष्म शरीर ही ईश्वराची सूक्ष्म शरीर होतं. आणखीन मूळ अज्ञान जे आहे तर ते ईश्वराचा कारण देह होतो. असे हे 3 देह आहेत. आता पिंडाच्या बाबतीत चौथा एक देह स्वीकारलेला आहे, तो ईश्वराला पण म्हणतात. पण हा जो चौथा देह आहे हा महाकारण देह आहे. आणखीन हा देह फक्त साधकाला असतो. याला कारण त्याचं स्वरूपच असं आहे की जो साधना करतो आणि साधना करताना सुद्धा जो पूर्ण एकाग्र होतोय कशावर, सोहम वरती, फक्त सोहम शिल्लक उरलेला आहे. अशी जेव्हा स्थिती असते, अंतःकरणात बाकी कसलाही विचार नाहीये, देहाचं भान नाहीये, केवळ सोहमची जाणीव आहे, ही जी अवस्था आहे तर ह्याला तुर्य अवस्था म्हणतात. बाकी जागृती, स्वप्न, सुषुप्ती आहे 3 देहांच्या, पण ह्याला तुर्य अवस्था म्हणतात. आणखीन त्याचा देह जो आहे तो महाकारण देह समजला जातो. ईश्वरालाही तो देह आहे मायारूपी. आणखीन ब्रह्म मात्र अशरीरी आहे, तिथे शरीरच नाहीये त्याला. कारण शरीर असायला काहीतरी कुठेतरी लागतात, गुण लागतात, रूप लागतं, तर देह आपण म्हणू शकतो. ब्रह्माच्या बाबतीत ते काही नाहीये. आता प्रकृतीचा भाग कसा आहे आपला, तर आपण अष्टधा प्रकृतीचं झालेला आहे. जो जीव बनलेला आहे तो अष्टधा प्रकृती आहे. अष्टधा प्रकृती म्हणजे 5 पंचमहाभूत आणि 3 गुण, ह्या 3चं मिळून आपला जीव बनलेला आहे. संपूर्ण सृष्टी जी आहे, जडसृष्टी जी आपण बघतो आपल्या भोवती, तर ती फक्त 5 महाभूतांची बनलेली आहे. त्याच्यात आपला देह पण येतो. पण असतं तर त्यावेळेस तिथे 3 गुण पण स्वीकारायला लागतात आणि त्या 3 गुणातल्या सत्वगुणाच्यामुळे आपलं अंतःकरण बनतं आणि तिथे आपल्याला जीवत्व असतं. याचा सगळा विचार जो आहे तो आपण पंचदशी ग्रंथात करणार आहोत. मी हे सगळं आता थोडक्यात सांगतेय, थोडी कल्पना येण्यासाठी, की आपली अष्टधा प्रकृती म्हणजे काय आहे. अष्टधा प्रकृती म्हणजे पंचमहाभूत आणि 3 गुण, किंवा कोणी कोणी पंचमहाभूत आणि मन, बुद्धी, अहंकार असंही म्हणतात. ते दोन्ही पॅरलल आहेत. पण मन आहे ते रजोगुणाचं आहे, बुद्धी आहे ती सत्वगुणाची आहे, आणखीन अहंकार हा तमोगुणाचा आहे. तर त्यामुळे असं म्हटलं काय आणि तसं म्हटलं काय, दोन्ही एकच आहे. आपलं असं एक एकदा होतं की इथे असं सांगितलंय आणि तिथे तसं सांगितलंय, मग खरं काय, हे जुळवून घ्यायला लागतं नेहमी. परमार्थात एकच शब्द सगळीकडे वापरला जातो असं नाही. जसं काल मी म्हटलं की गीतेच्या मध्ये भगवंतांनी कधी मी हा शब्द कृष्ण म्हणून वापरलाय, कधी मी हा शब्द ईश्वर म्हणून वापरलाय, कधी ब्रह्म म्हणून वापरलाय, तर आपल्याला संदर्भ पाहून त्याचा अर्थ जुळवून घ्यायला लागतो. तर तसंच आहे इथे, की मन, बुद्धी, आणखीन अहंकार किंवा सत्वरजतम काही म्हटलं तरी ते दोन्ही एकच हे लक्षात घ्यायचं. म्हणून जीवाची जी प्रकृती आहे, जीव जो बनलेला आहे तो अष्टधा प्रकृतीचा झालेला आहे. ईश्वर शुद्ध सत्वाचा आहे. कारण माया जी आहे, ज्याच्यात पडलेलं प्रतिबिंब, आपण काल पाहिलं होतं थोडक्यात, की ब्रह्मावरती तरंग उठला मी आहे ह्या जाणीवेचा, त्याला माया म्हणतात. आणि त्या मायेमध्ये त्या ब्रह्माचं ज्ञानप्रकाश फाकला किंवा प्रतिबिंब पडलं असं दुसऱ्या भाषेत म्हणतात. त्या ज्ञानप्रकाशाला चिदाभास म्हणतात. तेव्हा चिदाभास, माया, आणखीन ब्रह्म असं 3 मिळून ईश्वर तत्व आहे. त्यातली माया जी आहे ती शुद्ध सत्वाची आहे. शुद्ध सत्व म्हणजे त्याच्यात तिन्ही गुण पूर्णपणे दबल्या स्थितीत आहेत, ते शुद्ध सत्व आहे. बीजरूपानी आहेत ते शुद्ध सत्व आहे. आणि ह्या सगळ्याला अधिष्ठान जे आहे तर ते ब्रह्म आहे. जीवाला शक्ती किती आहे, अल्प आहे, अगदी थोडी आहे. ईश्वराच्या मानाने त्याची शक्ती ही काहीच नाहीये. आपल्यात सुद्धा आपल्याला माहिती आहे की कोणी जास्त शक्तिवान असतं, कोणी कमी असतं, दुबळं असतं. ईश्वर जो आहे तो सर्व शक्तिमान आहे, त्याला अशक्य असं काहीही नाहीये. आणि ह्या दोन्हीला अधिष्ठान रूप ब्रह्म आहे. किती व्यापून आहेत हे सगळे, व्याप्ती किती आहे, तर जीव जेवढा आपल्याला देह असतो तेवढाच भाग व्यापून असतो, तेवढ्याच मर्यादेत तो असतो, त्याच्या पलीकडे जीव जात नाही. आता ईश्वराचं ब्रह्मांड हे शरीर आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक वगैरे आपण शब्द ऐकतो, तेव्हा अनंत कोटी
ब्रह्मांडांचा जो तेच त्याचं शरीर आहे, त्यामुळे तो सगळी ब्रह्मांडांना व्यापून असतो. आणखीन ब्रह्म जे आहे ते त्याच्याही पलीकडे व्यापून आहे, म्हणून ते सर्व व्यापक असं म्हटलेलं आहे. आता गीतेमध्ये 3 पुरुष म्हटलेले आहेत, तर त्याचा इथे विचार आहे की जीव जो आहे तो क्षर आहे. क्षर म्हणजे झिजणारा, जाणारा. ईश्वर जो आहे तो अक्षर आहे, म्हणजे जो, सॉरी काही कोणी बोललं, ईश्वर जो आहे तो अक्षर आहे. अक्षर म्हणजे ज्याचा जोपर्यंत जग आहे, जोपर्यंत ब्रह्मप्रलय होत नाही तोपर्यंत ईश्वर आहेच. त्याचं आयुष्य आपल्या मनाने फार जास्त आहे. ईश्वराला अक्षर पुरुष म्हटलेलं आहे. आणखीन ब्रह्माला उत्तम पुरुष असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे. विकार म्हणजे बदल. जीवाला 6 बदल आहेत. देहाला अस्ति म्हणजे बीज रूपाने आहे. जायते म्हणजे जन्मतो. अस्ति जायते, वर्धते, वाढतो. विपरिणमते बदल होतात त्याच्यात. क्षीयते क्षीण व्हायला लागतो. आणि शेवटचा म्रियते मरतो. हे 6 बदल आहेत. आता कोणी ह्याला जायते अस्ति अशा पद्धतीने पण एक सिस्टीम आहे, जिथे जन्माला येतो, असतो, वाढतो, अशा पद्धतीने पुढे सगळे घेतले जातात. एकाला उत्पत्ती क्रम म्हणतात, आणखीन एकाला खरा जो क्रम आहे तो असतो म्हणून जन्माला येतो असा क्रम आहे. आपण जनरली श्री गुरु जे आपला वापरतात तर तो अस्ति जायते वर्धते विपरिणमते असा वापरतात. हे 6 विकार जीवाला आहेत. ईश्वराला फक्त जन्म आणि मरण आहे. त्याला क्षीण होणं नाहीये, त्याला म्हातारं होणं नाहीये. मरण आहे म्हणजे प्रलयाच्या वेळेस, ब्रह्मप्रलयात ईश्वर पण ब्रह्मामध्ये लीन होतो मायेच्या बरोबर. आणखीन माया जेव्हा उत्पन्न होते, परत जेव्हा सृष्टी निर्माण व्हायची वेळ येते, तर त्यावेळेस जेव्हा माया निर्माण होते तेव्हा ईश्वर पण निर्माण होतो. म्हणजे ईश्वराला फक्त जन्म आणि मरण आहे. बाकी मधले 4 विकार ईश्वराला नाहीयेत. आणि ब्रह्माला कुठलाही विकार नाहीये. ब्रह्मात कसलाही बदल होत नाही. ब्रह्म जसं आहे, जेवढं आहे, जितकं आहे तसंच्या तसं आहे. त्याच्यात कसलाही विकार नाहीये. जीवाचं जे मन आहे ते पिंडापुरतं व्यापक आहे. म्हणजे आपण म्हणू की मन माझं बाहेर गेलं, बघून आलं, पण ते या पिंडाला सोडून नसतं, कायम पिंडाला धरून असतं ते मन. ईश्वराचं मन जे आहे ते विश्वव्यापक आहे, कारण विश्व हे त्याचं शरीर आहे. असं असल्यामुळे त्याच्या शरीरात त्याचं मन त्याला शरीराला व्यापून असणारच आहे. म्हणून ईश्वराचं मन हे विश्वव्यापक आहे आणि ब्रह्माला मनच नाहीये. श्रुतीमध्ये ब्रह्माचं वर्णन अमन असं केलेलं आहे. प्राणांचा विचार केला तर प्राण जे आहेत तर ते आपल्याला 10 प्राण, 5 मुख्य प्राण, आणखीन 5 उपप्राण असे आपल्याला सांगितलेले आहेत. आणखीन 5 मुख्य प्राण म्हणजे आपल्याला माहिती आहे, प्राण, व्यान, अपान, उदान, समान हे जे आहेत हे 5 प्राण आहेत. आणखीन हे कृकल, देवदत्त, धनंजय, कूर्म वगैरे हे जे आहेत हे उपप्राण आहेत. या प्रत्येकाला काही विशिष्ट नेम, म्हणजे एक लक्षात घ्यायचं की हे सगळं शास्त्र जे हे बसवून दिलेलं आहे. जे ऋषी आपले होऊन गेले तर त्यांनी हे शास्त्र बसवून दिलेलं आहे, संपूर्ण लॉजिकल बसवून दिलेलं आहे. तर हे प्राण 10 आहेत. आणि ईश्वराचा प्राणाला हिरण्यगर्भ असं म्हणतात. हिरण्यगर्भ हा अर्थाने वापरण्यात येतो हे लक्षात घ्यायचं. ब्रह्मदेवाला पण हिरण्यगर्भ म्हणतात. हिरण्यगर्भ सूर्याला पण म्हणतात. आणि इथे ईश्वराच्या प्राणांना हिरण्यगर्भ असंच नाव आहे. आणि ब्रह्माला प्राण वगैरे काहीही संबंध नाहीये. देह असला, वायू असला, दुसरं काही असलं तर प्राण आहे, तर मन आहे. म्हणून ब्रह्माला ते काहीही नाहीये. जीवाची जी बुद्धी असते ती वासनामय असते. वासना म्हणजे अनेक कर्मांचे जे संस्कार असतात, इच्छा ज्या असतात, तर त्यांना वासना असं म्हणतात. आणि बुद्धीमध्ये ह्या सगळ्या वासना राहतात. आपल्या जन्मोजन्मींच्या मानव जन्मातल्या ज्या काही वासना आहेत त्या बुद्धीमध्ये राहतात. याला कारण असं आहे की बुद्धी निर्णय घेते.
आणि बुद्धी वासनानुसारिणी असं म्हटलेलं आहे. म्हणजे बुद्धी वासनेला अनुसरते, याचा अर्थ प्रारब्ध आपल्याला, आपण काल विचार केला होता थोडासा प्रारब्धाचा, की ह्या देहातले भोग जे असतात तर ते आपल्याला तेवढं प्रारब्ध आपण घेऊन येतो, जेवढे भोग आपल्याला मिळायचे आहेत तेवढे. मग तेवढे भोग पूर्ण व्हायला वासनेनी त्याप्रमाणे आपल्याला सांगायला लागतं. म्हणून बुद्धीमध्ये निर्णय घेण्याच्या दृष्टीने वासना बुद्धीमध्ये राहतात आणि म्हणून बुद्धी वासनामय असं म्हटलंय. मग असं आपण म्हणू शकतो पळवाट, की माझी बुद्धी मला म्हणते की वासनांना अनुसर, पण त्याचबरोबर आपल्याला क्रियमाण स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणजे करायचं की नाही हे आपण ठरवू शकतो. हे स्वातंत्र्य फक्त मानवाला आहे. पशु पक्षी किंवा वरच्या ज्या देवयोनी वगैरे आहेत तर ह्या सगळ्या भोगयोनी म्हटल्या जातात. पण मानवाला मात्र काय करायचं आणि काय करायचं नाही ह्याचं स्वातंत्र्य आहे. जर का वासना मला चोरी कोणाला फटका मारायला सांगत असेल, पण मी जर का ठरवलं की नाही मी हे करणार, तर मी तसं सांभाळू शकते, मी ते पाळू शकते. म्हणून माणसाला क्रियमान स्वातंत्र्य आहे. आणखी त्या स्वातंत्र्याच्या साह्याने आपण मोक्षापर्यंत जाऊ शकतो. जर का केवळ प्रारब्धाने बांधलेले असतो तर मोक्षाच्या बाबतीत आपल्याला संभवच नसता. मग आपल्याला श्रुतीने आणि संतांनी सांगितलंही नसतं की असं असं कर म्हणजे असं असं होईल, तू असं केलंस तर तुला मुक्ती मिळेल वगैरे. ह्या पद्धतीने पुण्य पाप ह्या सगळ्या संकल्पना ज्या आहेत त्या मग आल्याच नसतात जर का आपल्याला वासनांप्रमाणेच केवळ वागायची वेळ आली असती तर. पण तसं नसून आपल्याला त्याचं स्वातंत्र्य आहे. काय करायचं काय नाही हे आपल्याला स्वातंत्र्य आहे. अ, दासबोध ज्यांनी वाचलाय त्यांना माहिती आहे की समर्थ केल्याने होतं आहे रे आधी केलेची पाहिजे वगैरे म्हणतात. यज्ञ तो देव जाणावा म्हणतात. आणखीन हे जे सांगितलेलं आहे की करा म्हणजे मग ते होईल, त्याला केवळ आपला निश्चय लागतो. प्रयत्न आणि प्रारब्ध याच्यात जे बलवान असेल ते जिंकतं. पण प्रारब्ध बलवान आहे कारण प्रयत्न बलवान होतोय, हे आपण अगदी आपला मर्यादेपर्यंत प्रयत्न जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाहीये. त्यामुळे प्रयत्न करतच राहायचा आहे. आणि बुद्धीने काहीही सांगितलं तरी तीच बुद्धी आपल्याला योग्य काय अयोग्य काय ह्याचाही निवाडा करून देत असते. तेव्हा योग्य तेच करायचं आणि अयोग्य टाळायचं हे लक्षात घ्यायचं. ईश्वराला वासनेचा संबंधच नाहीये. तो केवळ सृष्टी उत्पत्ती करतो आधीच्या कल्पाप्रमाणे. बस, तिथे वासना वगैरे काही नाही. ज्योत्स्ना मावशी चुकून लॉग आउट झाल्यात. 2 मिनिट वाट बघूया आपण. आवाज नाही येत दादा. आपल्या ज्या वक्त्या आहेत त्या आता लॉग आउट झाल्यात चुकून. 1-2 मिनिट वाट बघूया आपण, लॉग इन करतील परत त्या.
मावशी होतात जॉईन, मी बोलले आता त्यांच्याशी, होतायत हा, त्या परत मला जॉईन. कोणी लॉग आउट केलं? आपोआप झाल्या मावशी बहुतेक. ईश्वराने वाटतं. मावशी तुम्ही म्यूट झाला. मला कोणी लॉग आउट केलं का, मी विचारलं. नाही नाही, आपोआप चुकून. तुम्हाला फोन आला होता का कोणाचा? आवाज येतोय ना आता? हो आणि हो, कुठपर्यंत झालं माझं मला कळलं नाही. कुठच्या तपशिलापर्यंत मी बोलले त्याच्यानंतर लॉग आउट झाले? ईश्वराला वासनेचा संबंध नाही. प्रारब्ध आणि प्रयत्न. अच्छा, बरं. अपापविद्ध बुद्धीपर्यंत झालं म्हणजे ठीक आहे, अगदी थोडा वेळच लॉग आउट झाले. प्रारब्ध आणि प्रयत्नामध्ये जे बलवान असेल तर ते जिंकतं, आणि ईश्वराला ह्याचा काहीही संबंध नाहीये. जीवानी नेहमी प्रयत्न करायचे, कारण प्रारब्धाची मर्यादा आपल्याला कळत नाही, प्रयत्नांच्या अंतीच आपल्याला कळते. सगळं आपले बुद्धी म्हणा, शरीराची ताकद म्हणा, एकवटून आपण प्रयत्न करत राहायचे आहेत. आता शास्त्रामध्ये जे वर्णन केलेलं आहे, तर इथे श्री गुरूंनी जीवाच्या बाबतीत अवलक्षण म्हणून घेतलेलं आहे. ते तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण याच्या सापेक्ष आहे. जीव अवलक्षणीय ह्याच्यात काही प्रश्नच नाहीये. त्याची अवलक्षणं जी येत आहेत तर ती त्याच्या कुकर्मांच्या मुळे किंवा जी देहबुद्धीच्या मुळे अशी येतात. मुख्य विचार इथे आपल्याला ईश्वर आणखीन ब्रह्म यांचा तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण यांच्या बाबतीत करायला हवा. लक्षण म्हणजे त्याचं जे विशिष्ट गुण आहे असं आत्ता आपण म्हणूया. स्वरूप लक्षण म्हणजे जी अंगभूत लक्षणं आहेत ती. ब्रह्माच्या बाबतीत सत, चित, आनंद ही त्याची अंगभूत लक्षणं समजली जातात. वास्तविक पाहता ब्रह्म कसं आहे हे कोणालाही माहित नाहीये, पण त्या स्थितीतनं वर आल्यानंतर जो असा येतो बाहेर, तर त्याला विलक्षण आनंदाचा त्याच्यावरती संस्कार असतो. त्याच्यावरनं ब्रह्म आनंदरूप असलं पाहिजे असं आपल्याला म्हणायला लागतं. ते कायम आहे कारण जगाची उत्पत्ती स्थिती होते, पण त्याचं अधिष्ठान कायम आहे म्हणून ते सत आहे. आणि ते चित्त आहे कारण जे आपल्याला ज्ञान होतं तर ते ज्ञान मागे त्याच्या ज्ञानरूप काहीतरी असल्याशिवाय होत नाही. अनेकांचा अनुभव आहे की जे कधीही माहित नव्हतं त्याचं अचानक स्फुरण होतं. ते कुठून होतं स्फुरण? याला कारण ते ब्रह्म जे आहे, माझं स्वरूप जे आहे ते ज्ञानरूप आहे, म्हणजे चित्त रूप आहे. हे त्याची स्वरूप लक्षण आहे. माऊलींनी म्हटलेलं आहे की असताची ये व्यावृत्ती सत म्हणो आले श्रुती, जडाची ये समाप्ती चित्त ऐसे. म्हणून व्यावृत्ती म्हणजे दूर करणं. ब्रह्म जे आहे ते जड नाही हे सांगण्यासाठी त्याला चित्त शब्द वापरला. ते असत नाही म्हणजे अजिबात अस्तित्वात नाही असं नाहीये म्हणून त्याला सत शब्द वापरला. असत म्हणजे जे कधीही नसतं त्याला असत असं नाव आहे शास्त्रात. आणि म्हणून त्याचं हे स्वरूप लक्षण आहे, म्हणजे त्याचं ते अंगभूत आहे ते तसंच आहे. आता तटस्थ लक्षण म्हणजे आपल्याला नदीचे तट माहिती आहेत. दोन तटांच्या मधनं म्हणजे दोन किनाऱ्यांच्या मधनं बंदिस्त अशा स्वरूपात ती नदी वाहत असते. तशी तटस्थ लक्षणं ही मर्यादित असतात. आता ही कशाने मर्यादित होतात? तर तटस्थ लक्षणाचं उदाहरण घेऊया. सर्वज्ञ, सर्वसाक्षी, सर्वशक्तिमान, षड्गुणैश्वर्य संपन्न वगैरे ही जी ईश्वराची लक्षणं आहेत याला तटस्थ लक्षणं म्हणतात. आता सर्वज्ञ म्हटल्यानंतर सर्व आलं की नाही, सर्व जाणणारा तो. आणखीन ब्रह्म केवळ ज्ञानरूप आहे आणि इथे सर्व जाणणारा असा शब्द आहे, म्हणजे त्याला मर्यादा आलेली आहे. म्हणून असा जो मर्यादित ह्याच्यातला आहे तर तो तटस्थ लक्षणाचा आहे. म्हणून ईश्वराची जी लक्षणं असतात त्यांना तटस्थ लक्षणं म्हणतात. आणखीन ब्रह्माचं जे लक्षण आहे त्याला स्वरूप लक्षण असं म्हणण्यात येतं. आता अमन, अप्राण ह्याला सुद्धा स्वरूप लक्षणच एका दृष्टीने म्हणण्यात येतात. पण ती सगळी ही जी लक्षणं आहेत ती आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी ब्रह्माला नाहीत हे सांगण्यासाठी आहे. कारण वास्तविक ब्रह्म कसं आहे हे कधीही कोणालाही सांगता येत नाही.
अवस्था कुठल्या आहेत? जीवाला आणि ईश्वराला 3 अवस्था आहेत: जागृती, स्वप्न, सुषुप्ती. आता साधकाला तुर्या अवस्था पण असते. मगाशी जे आपलं बोलणं झालं देहाच्या बद्दल विचार करताना, की जसा साधकाला महाकारण देह असतो, त्या महाकारण देहाची अवस्था तुर्य आहे आणि त्या तुर्य अवस्थेत केवळ सोहम एवढंच भान असतं किंवा केवळ नामाचं भान असतं. नामस्मरण जे करतात, नामसाधना ज्यांची चालते, जेव्हा फक्त नाम आतमध्ये उरतं, बाकी सगळी जाणीव संपलेली असते, त्याला ही तुर्य अवस्थाच म्हणतात. ही जागृतादी 3 अवस्था ज्या आहेत तर त्या जीवाच्या आहेत, ईश्वराच्या पण तशाच आहेत. ईश्वराची जागृती, ईश्वराची झोप, म्हणजे ज्याला आपण कल्पांत म्हणतो, ते ईश्वराची झोप आहे, ब्रह्मदेवाची झोप आहे. त्याचं स्वप्न म्हणजे आपलं जग आहे असं म्हणण्यात येतं. ह्या सगळ्या अवस्थांच्या पलीकडे ब्रह्म आहे. ब्रह्माला अवस्था नाहीत, कारण त्याला मन नाही, त्याला शरीर. व्यक्त कसा होतो जीव? तर दुसऱ्या जीवापासून त्याचा जन्म होतो, दुसऱ्या जीवापासून तो व्यक्त होतो. ईश्वर अचानक व्यक्त होतो. म्हणजे काय? वास्तविक व्यक्त नाहीये, पण त्याचं अस्तित्व कसं येतं? तर अचानक येतं. एक प्रश्न विचारला होता गेल्या वेळेस मला, की ब्रह्मावरती मन नसताना तरंग जाणीवेचा उठला कसा, माया उठली कशी? उत्तर देतात की जशी आकाशामध्ये, स्तब्ध आकाशात वायूची झुळूक यावी तसं. आणि ह्याचं उत्तर असं आहे की कशी उठली हे सांगता येत नाही, म्हणून तिथे अध्यारोप नावाचा जो हा आहे, संकल्पना आहे, म्हणजे वास्तविक जे नाहीये तर ते आपल्याला स्वीकारायला लागतं. पुढलं आपल्याला सगळं गणित सोडवायचं तर क्ष जसा स्वीकारायला लागतो, तर तसं हा पहिला तरंग उठला मायारूपी हे स्वीकारायला लागतं. आता मायारूपी तरंग कधी उठणार? आपण काय सांगणार? अचानक उठतो. तो उठल्याबरोबर तिथे ईश्वर निर्माण झाला, कारण मायारूपी तरंग उठल्याबरोबर त्याच्यात ब्रह्माचा ज्ञानप्रकाश पडला, प्रकाशित झालं ते, आणि ईश्वर तत्व तिथे आलं. म्हणून ईश्वर जो आहे तर तो अचानक येतो आणि ब्रह्म हे कायम अव्यक्त आहे. ब्रह्माला अशा पद्धतीचं कुठलंही वेगळी अवस्था नाहीये. ज्या जीवाला आहे, ज्या ईश्वराला आहे निर्मिती वगैरे, तसं ब्रह्माला काहीही नाहीये, ते अव्यक्त आहे. आता ज्ञानाचा उपाय काय आहे जीवाच्या बाबतीत? जीव काय आहे हे कसं काय समजायचं? तर जीव मी मी कायम म्हणत असतो आणि त्या मीच्या तालावरतीच आपलं सगळं जीवन चाललेलं असतं. मला आवडतं, मला आवडत नाही, माझी मैत्रीण, सगळं आपण मीच्या याच्याबद्दल बोलत असतो नेहमी. तो मी म्हणजे कोण आहे, नक्की कोण आहे, त्याचं जे यथार्थ ज्ञान आहे तर तो त्याच्या ज्ञानाचा उपाय आहे. खरा उपाय जो आहे तर तो अहमचं ज्ञान हा आहे. आणि अहम ब्रह्मास्मी असं जेव्हा होतं तर त्यावेळेस त्याचं खरं ब्रह्माचं आपल्याला ज्ञान होऊ शकतं. ईश्वराच्या बाबतीत त्याचं ज्ञान व्हायला शास्त्र हा एकमेव उपाय आहे. ईश्वर कसा आहे, जसं शास्त्र सांगताय तसं आहे. आणि ब्रह्म जे आहे तर त्याच्या ज्ञानाच्या बाबतीत म्हणजे जीव ब्रह्मैक्य होण्यासाठी महावाक्य हा मुख्य उपाय आहे. मुख्य म्हणते कारण श्रुतीमध्ये बाकी पण उपाय 1-2 सांगितलेले आहेत, पण मुख्य उपाय जो, खरा उपाय जो म्हणण्यात येतो तो श्री गुरुमुखातून आलेलं महावाक्य हा ब्रह्म जाणण्याचा खरा उपाय आहे. जीवाच्यासाठी मी कोण आहे तर मी ब्रह्म आहे हे जाणण्याचा महावाक्य हा उपाय आहे. महावाक्यानुसार आपलं आचरण झालं पाहिजे, तसा आपला विचार झाला पाहिजे, आणि असा विचार केला असताना जीव हा ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे हे आपल्याला ज्ञान होऊ शकतं. पंचदशीत आकाशाचा दृष्टांत दिलेला आहे, जीव, ईश्वर, ब्रह्म या सगळ्याच्या बद्दल. तिथे 4 सांगितलेले आहेत, पण आता इथे 3चाच आपण विचार करूया. घटाकाश, मठाकाश आणि महाकाश. आपण विचार केला तर महाकाश म्हणजे व्यापक आकाश. आकाश सगळीकडे व्यापून आहे.
पण जेव्हा एखाद्या ते भांड्यात असतं, एखाद्या घटात असतं, तर तेव्हा आपण त्याला घटातलं आकाश असं वेगळेपणाने म्हणतो. जेव्हा खोलीत असतं तेव्हा खोलीतलं आकाश, मठाकाश असं आपण म्हणतो. म्हणजे वास्तविक पाहिलं तर भांड्यातलं आकाश काय, खोलीतलं आकाश काय, कायम आणि कायम महाकाशाचाच भाग आहे. ते जरी खोलीत आल्यासारखं झालं तरी वास्तविक ते महाकाशापासून वेगळं नाहीये. कारण आकाश नाही अशी एकही जागा नाहीये. आपल्याला माहितीये की अ, तुम्ही बरेचसे तरुण मंडळी आहात. ॲटमचा आपल्याला स्ट्रक्चर माहितीये की न्यूक्लियस आणखीन भोवती इलेक्ट्रॉन फिरत असतात. आता 2 इलेक्ट्रॉन मध्ये भरपूर त्याच्या सापेक्षतेने जागा असते. ग्रहमालेला तशी उपमा देण्यात येते की ह्याच्या न्यूक्लियसच्या भोवती जसे इलेक्ट्रॉन फिरत असतात तसे सूर्याभोवती ग्रह फिरत असतात. म्हणजे 2 इलेक्ट्रॉन मध्ये किती जागा आहे, त्याच्यात काय आहे, आकाश आहे. आकाश हे तत्व भिंतीमध्ये सुद्धा आहे, दगडामध्ये सुद्धा आहे. ते नाही असं जागाच नाहीये. अणुरेणूमध्ये ते भरलेलं आहे आणि त्या आकाशाला व्यापून ब्रह्म आहे, इतकं ब्रह्म सूक्ष्म आहे. म्हणजे महाकाश म्हणून जे जे आहे तर ते घटात पण आहे, आणखीन खोलीत पण आहे, म्हणजे मठात पण आहे. तशी ही जी उपमा आहे तर ती जीवाला दिलेली आहे. जीव म्हणजे एखादा घटासारखा आहे, म्हणजे मर्यादित आहे, छोटा आहे. तर तो जेवढी जागा व्यापतो तर तेवढ्या जागेत जे व्यापून आहे आकाश, तर त्याला जीवानी व्यापलेलं आकाश म्हणायचं. किंवा ब्रह्माच्या बाबतीत आपण जर का विचार करायला लागलो तर जीवामध्ये जेवढं ब्रह्म मर्यादित झाल्यासारखं झालेलं आहे, जसं आकाश घटामध्ये मर्यादित झाल्यासारखं होतं, तसं एका जीवाच्या मध्ये म्हणजे एका त्याच्या देहाच्या मध्ये म्हणजे त्याच्या अंतःकरणामध्ये जेवढं ब्रह्म अडकल्यासारखं झालंय, जेवढं मर्यादित केलेलं आहे त्या जीवाच्या अंतःकरणाने, आणखीन अंतःकरण पूर्ण देह व्यापून असतं हे आपण पाहिलंय. म्हणून देहाने मर्यादित जेवढं केलेलं आहे ब्रह्म, तर त्या ब्रह्माला आत्मा असं म्हणतात. ज्याला इथे घटाकाश म्हटलंय तर त्याला ब्रह्माच्या बाबतीत जीवाच्या बाबतीत आत्मा असं नाव आहे. की ब्रह्माचा तेवढाच भाग फक्त जीवाने व्यापलेला आहे, तेवढाच भाग एका देहाने मर्यादित केलेला आहे आणि अशा मर्यादित ब्रह्माला आत्मा असं नाव आहे. आता मठाकाश म्हणजे ईश्वर म्हटलेलं आहे. म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाने जेवढं ब्रह्म व्यापलेलं आहे, म्हणजे ईश्वराचा जो देह आहे, संपूर्ण दृश्य जे जग आहे तो त्याचा देह आहे. आपण पाहिलं की त्याच्या देहामध्ये त्याचं अंतःकरण व्यापून आहे, त्याचं मन जे आहे विश्वमन म्हणू ते व्यापून आहे. मग त्याने व्यापलेला जेवढा ब्रह्माचा भाग आहे तर त्याला मठाकाश म्हटलेलं आहे. किंवा त्याला अंतरात्मा हे जीवाच्या बद्दल म्हणतात, पण ईश्वराचाही अंतर्यामी एक म्हणजे त्यालाही जीवामध्ये व्यापून असलेला ईश्वराचा भागच आहे. हा ईश्वराचा भाग आहे. आणखीन ब्रह्माच्या बाबतीत उपमा महाकाशाची आहे, कारण ते पूर्ण व्यापून आहे. महाकाशाला म्हणजे महाकाश हे जे ब्रह्मांडाच्या पलीकडे व्यापून आहे, आणखीन त्या महाकाशाच्याही कितीतरी पलीकडे ब्रह्म व्यापून आहे. एकांशेन स्थितो जगत म्हणून म्हटलेलं आहे, किंवा अत्ततिष्ठत दशांगुलम म्हणून म्हटलेलं आहे. कुठे 10 अंगुळ उरलाय म्हटलंय, कुठे एका अंशावरती जग व्यापून आहे म्हणतात. याचा अर्थ एवढाच घ्यायचा की याची चिकित्सा नाही करायची. इथे असं म्हटलंय, तिथे तसं म्हटलंय. याचा एवढाच अर्थ घ्यायचा की सगळ्याला व्यापून त्याच्या पलीकडे ब्रह्म सगळीकडे व्यापून आहे. ते नाही अशी जागा नाहीये. जे जे काही जिथे मन जातं म्हणा, जिथे बुद्धी जाईल म्हणा, आणि त्याच्याही पलीकडे जे आहे त्या सगळ्याला व्यापून त्याच्या व्यापकू म्हणून त्याला व्यर्थ कैसे म्हणावे म्हणून समर्थ म्हणतात. प्रश्न विचारतात ते आपल्याला. संपूर्ण व्यापून उठलेलं आहे ते. त्याच्या व्यापकपणाला उपमा देता येत नाही, सीमा नाहीये त्याला, असं ते आहे. इथे आपलं
हे जे टेबल आहे, हा जो चार्ट आहे, हा पूर्ण झालेला आहे. आणखीन आता मी म्हटलं की हे ग्रंथप्रवेश नावाचं प्रकरण आहे. याचा आपण थोडासा विचार करूया, ग्रंथप्रवेशाच्या बाकीच्या भागाचा. आज मोक्ष म्हणजे काय, ही एक संकल्पना आपली स्पष्ट व्हायला पाहिजे. मोक्ष म्हणजे सुटका. येची देही येची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, असं संतांनी आपल्याला सांगितलं. विवेक सिंधूत पण आहे आणि तुकाराम महाराज पण म्हणतात की येची देही येची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. म्हणजे मुक्ती जी आहे ती मेल्यानंतर, देहपातानंतर मुक्ती पावायजेल ये उत्तरे, साचे मानावी चतुरे काय म्हणून या. मुकुंदराज प्रश्न विचारतात की मला मृत्यूनंतर मुक्ती मिळेल याच्यावरती का म्हणून मी विश्वास ठेवावा. समर्थ त्याला उधारीचा मोक्ष म्हणतात. आणि रोख पाहिजे, आज रोख उद्या उधार, उधारीचा प्रश्नच नाही इथे येत. जीवनमुक्ती आपल्याला पाहिजे. आणि मुक्तीचा अर्थ आहे सगळ्या बंधनातनं, सगळ्या दुःखातनं, सगळ्या त्रासातनं, सगळ्यातनं सुटका. आपण बंधन कुठून निर्माण केलेलं आहे. बंधन जे आहे ते मीच निर्माण केलेलं आहे, माझ्या मनाने निर्माण केलेलं आहे. माझं मन समजतं की मी देहा एवढी व्यापक आहे. मी म्हणजे देह आहे. देहा एवढी व्यापक आहे म्हणणं सुद्धा पुष्कळ झालं, पण मी म्हणजे देह आहे असं मला वाटतं. जग हे सत्य आहे मला वाटतं. कर्तृत्व भोक्तृत्व हे सगळं मी स्वतःवरती ओढवून घेते. मुख्य बंधनं ही 3 आहेत. जोपर्यंत हे मी करता मी भोगता, म्हणून राम करता म्हणसी तेणे तू सुखी होशी, समर्थ सांगतात. मी करता म्हटल्यानंतर दुःख मिळणार आहे. राम करता म्हणता पावशी यश कीर्ती प्रताप, हेही म्हटलेलं आहे समर्थांनी. का म्हटलंय की कर्तृत्व भोक्तृत्व हे बंधन आहे. जो करतो म्हणजे मी करते ह्या पद्धतीने जेव्हा मी कुठचंही कर्म करते तर त्यावेळेस मला त्याचं फळ निश्चित मिळणार आहे. कारण जो करणार आहे तो भोगणार आहे. शेवटी मी करायचं आणि दुसऱ्याने माझ्याऐवजी भोगायचं. मी चोरी करायची आणखीन दुसऱ्या कोणीतरी त्याची शिक्षा भोगायची, हे शक्य आहे का. जे मी करीन तर तेच मलाच कधीतरी भोगायला लागतं. ह्या जन्मात बऱ्याच गोष्टी आपल्या भोगून संपतात, नाही संपल्या तर पुढल्या कुठल्या तरी जन्मात त्या आपल्याला भोगायला लागतात. पण भोगल्याशिवाय कर्माला मरण नाही, हा ईश्वराच्या नियमांपैकी एक नियम आहे. आणि मोक्षामध्ये ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कृते, हे सांगितलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेस ज्ञानाचा अग्नी पेटतो, ज्या वेळेस ब्रह्मज्ञान होतं, ज्या वेळेस मी ब्रह्म आहे असं अपरोक्ष अपरिवर्तनीय ज्ञान होतो, तर त्यावेळेस आपल्या कर्मांचा सगळा साठा भस्मसात होतो. ही सुटका आहे, हा मोक्ष आहे. आणखीन मी करता मी देह जग सत्य, ह्याच्यातून आपल्याला सुख आणि दुःख नेहमी भोगायला लागत असतं. सुख आणि दुःख जे काही भोगायला लागतात ते केवळ ह्या कल्पनेमुळे भोगायला लागतं. दुसऱ्याचे दुःख मला होतात का. मला सहानुभूती वाटेल, पण त्यांना जसं दुःख होईल तसं मला होत नाही. दुसऱ्याला ठेच लागली, मला रडायला येणार आहे का. दुसरं काही असं होणार आहे का. नाही होणार. मी देहा इतकं मला समजतीये म्हणून मला हे सगळे जे त्रास आहेत ते होत असतात. मी देह समजतीये म्हणून मला हे त्रास होत आहेत. आता मी देह या बंधनातनं जेव्हा मी सुटेन, जेव्हा मी ब्रह्म हे मला ज्ञान होईल, देह तादात्म्य जेव्हा जाईल, तेव्हा असा भाग नाहीये की मला त्रास होणारच नाही म्हणून. प्रारब्धात असलेले दुखणे म्हणा, सगळं जे काय असेल ते मला होणार आहे, पण मला त्याचा त्रास होणार नाही. संचित प्रारब्ध क्रियमाण अवघा झाला नारायण, असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ काय आहे की नारायण रूप झालं म्हणजे मग त्यांचा मला माझ्यापर्यंत पोचत नाहीत असं नसून त्याचा मला त्रास होत नाही. म्हणजे जे काय घडताय ते त्याच्या त्याच्या ठिकाणी आपण टाकून देतो. देहाचं जे आहे ते देहावरती सोडून देतो. जी दुःख आहेत, जी दुखणी आहेत ती देहाला होत आहेत, माझा संबंध नाहीये. मी ब्रह्म आहे. याचा अर्थ असा नाही
की मी कळवळणार नाही दुःखाने. दुःखाने म्हणजे जी मानसिक असतात ती खरोखरी आपण पूर्ण बाहेर पडू शकतो त्याच्यातनं. कोणी अपमान केला, काय वाटणार आहे त्याचं? मीच सगळीकडे जर का व्यापून आहे तर मी माझा अपमान केलाय, मी कशाला रागवणार आहे? माझ्याच दाताने माझी जीभ चावली, मी दातांना पाडायला निघते का? तसं आहे की कोणीही जर का काहीही केलं, ज्याला आधी भौतिक ताप म्हणतात, सगळं विश्वामध्ये मी भरून असल्यानंतर आधी भौतिक तापाचा संबंध काय आहे? मी देह नसल्यामुळे मग आध्यात्मिक तापांचा संबंध काय आहे? म्हणून इंद्रियांच्या ठाई असं होतं, माझा त्याची संबंध राहत नाही. म्हणून माझ्या मनाला त्रास होत नाही, मला दुःख होत नाही, मला पाप पुण्य हे कसलाही वारा लागत नाही. ही मोक्ष आहे. आणखीन अशा ह्याच्यामुळे संपूर्ण दुःखाचं कारण नष्ट होतं. मोक्षाची व्याख्या आहे की कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. शब्द जरा त्रासदायक आहे. कारणासह वर्तमान म्हणजे मूळ छेदलेलं आहे. दुःखाचं कारण माझ्या स्वरूपाचं अज्ञान होतं. स्वरूपाच्या अज्ञानामुळे मी स्वतःला देह समजायला लागले आणि स्वतःला देह समजत असल्यामुळे देहाची दुःख माझी समजायला लागले. मग मी देह नाही, मी ब्रह्म आहे असं ज्यावेळेस मला ज्ञान होतं, तर त्यावेळेस देहाची दुःख देहाशी राहतात आणि मी ब्रह्म असल्यामुळे मी कायम आनंदात आहे, मी कायम प्रसन्न आहे. हा जो मुक्तीचं स्वरूप आहे ते आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. जो साधक आहे तर त्याला हे पूर्णपणे आनंदात राहणं, आनंदाचे डोही आनंद तरंग. डॉक्टर काका म्हणतात की आनंदात जगणं, आनंदात जीवन व्यतीत करणं आणि आनंदाने देह सोडून देणं, याचं नाव मोक्ष आहे, याचं नाव जीवनमुक्ती आहे. अशी जीवनमुक्ती मिळण्यासाठी आपला हा सगळा खटाटोप चाललेला आहे. म्हणजे शास्त्र ग्रंथ आपल्याला ह्या दृष्टीने फार उपयोगी पडतो की अनेक प्रक्रिया आपल्याला त्याच्यात सांगितलेल्या असतात आणि मग जो प्रसंग जसा येईल त्यावेळी आपल्याला ती प्रक्रिया वापरता येते आणि त्याच्यातनं आपलं मन शांत ठेवता येतं. आपली प्रसन्नता न बिघडून देता आपण शांत राहू शकतो, समाधानी राहू शकतो. स्वामी स्वरूपानंदांची एक मला आठवतीये, त्याच्यात हे की प्रसन्न दर्शन सुहास्य वदन प्रसन्न दर्शन निर्मळ अंतःकरण मितमधुभाषण शुद्ध मन तथा सदैव सत्याचरण, अशी षड्विध लक्षणं त्यांनी संताची किंवा जीवनमुक्ताची सांगितलेली आहेत. आणि ते शक्य होतं ह्याला कारण देहाशी त्याचा संबंध नसतो, जगाशी त्याचा संबंध नसतो. जग देह सगळं ब्रह्मरूप असतं, म्हणून त्याची प्रसन्नता अखंड असते. मी परत आता लॉग आउट झाले होते का? नाही, ठीक आहे, चालू आहे. आणि ही साधना जी आपला जो ग्रंथ अभ्यास करणं चाललेलं आहे, तर त्याच्यातनं अनेक प्रक्रिया आपल्याला मिळतात, विचाराच्या अनेक पद्धती मिळतात आणि ह्या पद्धती जसा प्रसंग येईल त्याप्रमाणे वापरून आपल्याला आपली शांती टिकवता येते. आणखीन मी देह नाही हा विचार ह्या सगळ्या ग्रंथात दिलेल्या विचारांच्या साह्याने आपल्याला पक्का करता येतो. यासाठी ह्या ग्रंथाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणखीन दुसरा ह्याचा फार मोठा फायदा म्हणजे संतांचे ग्रंथ आपल्याला बोलायला लागतात आपल्याशी, आपल्याला त्यातलं सगळं त्यांनी काय सांगतायत ते हे उलगडायला लागतं. तोपर्यंत आपल्याला वाटत असतं की मला कळताय, कारण भाषा सोपी असते ना त्या मनाने, त्यामुळे कळताय. माझी अगदी गैरसमजत होतीच ही कितीतरी काळ की मला दासबोध कळत होता, पण पंचदशी वाचल्यानंतर तो जो कळतो तो वेगळा कळतो. आणि पंचदशी सारखा ग्रंथ एकदा वाचून पुरत नाही, संतांचे ग्रंथ एकदा वाचून पुरत नाहीत, ते परत परत अभ्यासाला लागतात. आता ब्रह्म जे आहे तर त्याचा आपण ह्या टेबलमध्ये विचार करून घेतलेला आहे. थोडा कृपेचा विचार करूया.
हे काही काही मुद्दे ग्रंथात पूर्ण आलेले नाहीयेत, तर त्याच्यामुळे ते आणखीन थोडासा विचार करते की आपल्याला माहिती आहे आता की जेव्हा पाप आणि पुण्य हे समसमान होतात तेव्हा मनुष्य जन्म मिळतो. आता पाप आणि पुण्य समसमान होतात ह्याचा अर्थ असा आहे की आपल्याला पुण्याने मिळणारं सुख आणि पापाने मिळणारं दुःख ह्या दोन्ही गोष्टी प्रत्येक जीवाला भोगायलाच लागणार आहेत. माणसाला कोणीही माणूस जगात असा नाही की ज्याला पापाचं फळ दुःख भोगायला लागणार नाही. बारीक सारीक असतील कोणाची पाप, त्यामुळे बारीक सारीक दुःखात त्याचं भागून जात असेल. कोणाची भरपूर असेल, जोरदार पाप असेल, त्याला मोठं दुःख भोगायला लागतं. पण एकूण परिणामाने किंवा क्वांटिटीने त्या दोन्हीचा तराजू अगदी सोन्याच्या तराजूच्या पलीकडला सारखा आला पाहिजे, तरच माणसाचा जन्म आपल्याला मिळत असतो. आणखीन अशा ह्या जन्मात ज्या वेळे आपण ईश्वराची आज्ञा पाळतो म्हणूया, किंवा जेव्हा आपण सदाचाराने वागतो, कोणाचं वाईट चिंतत नाही, ईश्वराला स्वीकारतो, असं जे काही काही आहेत अटी, सत्वगुण जेव्हा आपण वर ठेवायचा प्रयत्न करतो, अशा ह्याच्यात जेव्हा आणि मुख्य म्हणजे जेव्हा शुद्ध पुण्य आपलं उदयाला येतं, असं शास्त्र म्हणतं. शुद्ध पुण्य म्हणजे काय? आपल्याला पुण्य आणि पाप माहिती आहे. तर माऊली ह्याच्याबद्दल म्हणतात की पुण्यात्मके पापे स्वर्गा जायचे, किंवा स्वर्गा पुण्यात्मके पापे जायचे, नरका पापात्मके पापे, आणि माते पाविजे ते शुद्ध पुण्य. म्हणजे ज्याला आपण पुण्य म्हणतो, म्हणजे मी आता जाऊन दान वगैरे केलं समजा, तर मी केलेलं आहे ना ते, म्हणजे ते माझ्या खात्यात जमा झालं. जेव्हा मी केलं असं मी समजते तेव्हा ते माझ्या खात्यात जमा झालं आणि ते पुण्य ह्या खात्यात गेलं. पण त्याने फक्त स्वर्ग मिळणार आहे, त्याच्या पलीकडे काय मिळणार आहे? आणखीन क्षीणे पुण्य मर्ते लोकम विशंती, हे जे आहे की पुण्य क्षीण झाल्याबरोबर परत मनुष्य लोकात यायला लागतं, म्हणजे ह्या पृथ्वी तलावरती जन्म परत मिळायला लागतो. तो माणसाचाच मिळेल अशी अजिबात गॅरंटी नाहीये, कुठलाही मिळू शकतो. म्हणून त्याला माऊलींनी पुण्यात्मक पाप म्हटलंय. पाप तर आपल्याला माहितीच आहे, पण माते पाविजे ते शुद्ध पुण्य असं जे म्हटलेलं आहे, शुद्ध पुण्य म्हणजे निष्काम पुण्य जे केलं जातं, निष्काम कर्म जे केलं जातं, तर अशातनं जे निर्माण होतं, किंवा मी करता नाहीये या भावनेने जेव्हा केलं जातं, ज्याला कर्मयोग असं नाव आहे खरं, तर अशा ह्याने जेव्हा कर्म केलं जातं तर त्याचं फळ जे आहे, ते पुण्य जे फळ आहे, तर ते पुण्य म्हणून जमा न होता शुद्ध पुण्य म्हणून जमा होतं. आणि जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले असं जे म्हणतात संत, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी, हे जे आहे ते अशा शुद्ध पुण्याची जेव्हा खरोखरी जोड मिळते त्यावेळी ईश्वराची कृपा होते. आणि ईश्वराची कृपा झाल्यानंतर आपल्याला परमार्थाकडे आपली प्रवृत्ती होते, म्हणजे कुठे काय जाणावं, काहीतरी करावं या बाबतीत असं आपलं कुतूहल जागृत होतं, ज्याला जिज्ञासा असं म्हणतात. आणखी ही पहिली पायरी आहे. जर का आपण ह्याला खत पाणी घातलं, म्हणजे आपण त्याप्रमाणे जर का पुढे गेलो, केवळ ठीक आहे सोडून दिलं, 2 वेळा देवळात गेले आणखीन संपलं, तिथेच राहिलं, असं जर का झालं तर आपल्याला भाग्य मिळून सुद्धा आपण पुढे जात नाही. पण त्याचा जर का आपण खरोखरी पाठपुरावा केला, एवढं सुरुवातीला आपल्याला इच्छा करून देणं हे ईश्वर कृपेचं काम आहे. पण त्याच्यानंतर जर का आपण त्या मार्गाने जात राहिलो, तसा प्रयत्न करत राहिलो, तर आपल्याला मोक्षाची इच्छा होते. आणखीन मोक्षाची इच्छा झाली की जेव्हा ती तीव्र होते तेव्हा ईश्वर आपल्याला गुरूंची भेट करून देतो. ही ईश्वराची कृपेचा शेवटचा भाग आहे. श्री गुरूंची आपल्याला भेट करून देतो. आणखीन श्री गुरूंची भेट झाली, त्यांनी अनुग्रह दिला की ते आपला स्वीकार करतात. श्री गुरु प्रत्यक्ष ब्रह्म असतात, म्हणजे ते ईश्वराचेही बाप असे समर्थांच्या भाषेत. मग श्री गुरुने सांगितल्याप्रमाणे जर का आपण साधना केली उत्तम, आणि श्री गुरु हे ब्रह्म येथे लक्षात ठेवून करायचे असते नेहमी, तर त्यांनी सांगितल्यानुसार जर का साधना आपण केली तर शास्त्र कृपा पण होते, म्हणजे योग्य वेळी योग्य आठवतं, आकलन होतं, ही शास्त्र कृपा आहे.
आणि ती निष्काम कर्म, निष्काम उपासना ह्या सगळ्यांच्या शिवाय ईश्वर कृपा पण होत नाही, गुरुकृपा पण होत नाही आणि शास्त्रकृपा पण होणार नाहीये. शास्त्रकृपेच्या नंतर जेव्हा आपण साधना करत राहतो, किती सांगू शकत नाही, त्याच्या तीव्रतेवरती अवलंबून आहे, तेव्हा आत्मकृपा होते. म्हणजे पहावे आपण असे आपण या नाव ज्ञान म्हणून जे आहे ते मी कोण ह्याचं मला निसंदिग्ध ज्ञान होतं. आणि हे जे ज्ञान आहे हे अपरिवर्तनीय होतं, दृढ होतं, याचं नाव मुक्ती आहे. असा मोक्ष मिळण्यासाठी ह्या कल्पित बंधनापासून, अविद्येच्या बंधनातनं पूर्णपणे सुटका होण्यासाठी हा जो सगळा आपला खटाटोप चाललेला आहे, एवढी बुद्धी कशाला आपण झिजवतोय म्हणूया. असा जर का अभ्यास आपण लौकिकात केला तर केवढं मिळेल, पण लौकिकात जे मिळेल ते सगळं नाशिवंत मिळतं. आणि इथे जे आपल्याला मिळतं ते आंतरिक समाधान मिळतं, शांती, सुख, निर्भयता, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मुक्तीचा भाग आहेत आणि त्या आपल्याला सगळ्या मिळायला लागतात. यासाठी या ग्रंथाचा अभ्यास करायचा आहे. तर आता पुढल्या वेळी आपण प्रत्यक्ष ग्रंथाचा जो तत्वविवेक हे पहिलं प्रकरण जे आहे तर त्या प्रकरणाला सुरुवात करूया. तोपर्यंत सर्वसाधारणपणे आपल्याला रूपरेखा, आणखीन परमार्थातल्या काही संकल्पना एवढं स्पष्टीकरण आपलं झालेलं आहे. पुढल्या वेळे प्रत्यक्ष ग्रंथ आपण बघूया. हरिओम. आता आपण थांबतोय ना मावशी? प्रश्नोत्तर वगैरे आपण उद्यापासून 2 दिवस, गुरुवार आणि शुक्रवार, आपला ह्याचा व्हॉट्सअपचा ग्रुप ओपन ठेवून त्याच्यामध्ये प्रश्नोत्तर घेतो. तोपर्यंत आता थांबूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना शुभरात्री. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.